रोल जानकर साहेब, मुंबईत नेमक्या किती जागा आपण मागितल्या होत्या, किती जागा मिळाल्या आणि किती जागांवरती उमेदवार दिले? मी 22 जागा मागितल्या होत्या. आम्हाला काँग्रेसनं 20 जागा दिल्या होत्या. पर वंचित आघाडी आल्यानंतर आम्हाला 12 जागा मिळाल्या आणि 12मध्ये आता आम्ही मला वाटतंय 10 ठिकाणी ऍप्लिकेशन भरलेलं आहे. 10 ठिकाणी म्हणजे दोन यादी फक्त 6 यांची दिसते फक्त. नाही, 10ची आहेत. तशी 12 लोक आहेत आमची. ती यादी पूर्ण आली नाही. सेकंड यादी तुम्ही मिळालीच नाही. तुम्हाला बीजेपी किंवा काँग्रेसचीच मिळते, मनसेची मिळते, राष्ट्रवादी नाही मिळाली. 2 जागा का शिल्लक राहिल्या? भरलेत की ते त्याही भरले. 12 एक जागा फक्त भरली गेली नाही आमची. 226ला तो उमेदवार आमचा गेला बी फॉर्म घेऊन ती दौराच बंद करून टाकला. मला असं समजलं मला. त्यामुळे तिथला फक्त एक भरलेली नाही आमच्या. पण मला सांगा, आता वंचित आणि काँग्रेसची जी युती होती, आघाडी होती, त्यामध्ये 21 जागा परत त्यांनी दिल्या. पण आता 13-14 जागा अशा आहेत की जिथं काँग्रेसचाही उमेदवार नाही, वंचितचाही उमेदवार नाही. नाही, तिथं काय झालंय की काही ठिकाणी वंचितनं माझ्या जागेवर भरलेलं आहे. जी मला जागा सोडलेली आहे ती भरलेली आहे काँग्रेस वंचितवाल्यांनी. किंवा ऍक्च्युली जागा मला काँग्रेसनं सोडलेली आहे ती. तिथे एका ठिकाणी 133ला माझी सीट विनिंग आहे. तिथं जागा वंचितनं भरली. आणि आता वर्षात आहे 133 मध्ये. मग आता काय होणार तिथं वर्षात आहे म्हणले ते हर्षवर्धन सपकाळ म्हणले आम्ही त्यांना काढायला होतो तिथलं म्हणून. आणि 142 आणि 109 मध्ये काँग्रेसनं माझ्या जागेवर भरलेलं आहे. ती वर्षात आहे म्हणली की रिटर्न घेतो. म्हणजे मला जागा सोडलेल्या आहेत राज्यसभाच्या. मी म्हटलं युती मला हे करावी लागेल. हे असं असेल तर मी जागा लिमिटेड मागितल्या होत्या. मी असं हे केलं नव्हतं की जिथं माझं ताकद आहे. पण दुर्दैव एक घडलं की मी ज्या ठिकाणी मला मागितलं होतं तिथं काँग्रेस सोडायला तयार नव्हती. पण शेवटी काँग्रेसनं सोडले होते. हा घोळ कशामुळे निर्माण झाला? ठरवून झालंय की काय मला काहीच माहित नाही. माझा आणि काँग्रेसची चर्चा चाललेली होती. नंतर कसं झालं की वंचित घेतल्यानंतर थोडासाही झाला असेल, डिस्टर्बन्स झाला असेल. आम्ही म्हणलं काही जागा कमी मिळाल्या तर चालतील आपल्याला, वंचित येते तर बरोबर झालं. आम्हाला पहिलं टार्गेट आहे की बीजेपीला हरवायचं आहे. त्या दृष्टीने आम्ही एकत्र तिथं आलतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकर येत असेल तर स्वागत आहे म्हणलं. म्हणजे मी 10 जागा कमी घेतल्या. त्यामुळे मी म्हटलं स्वतः हर्षवर्धन सपकाळांनी वर्षात यायला म्हणलं की 5-10 जागा कमी झाल्या तर चालतील, आमचं येऊ द्यायला. आपल्याला काय करायचं, विनिंग बी बघितलं पाहिजे आपल्याला. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. पण आता प्रचाराचं काही ठरलंय? प्रचार कसं आता होईल ना, उद्या 2ला ज्यावेळेस रिझल्ट सर्व आकडेवारी कळल. आता आमचं स्क्रुटिनीत अर्ज आमचे सारे हे झालेले आहेत, फायनल झालेले आहेत. आणि त्यातून मग काहीतरी होऊन जाईल. सर, साधारणपणे हा वॉर्ड नेमका कोणत्या भागात येतो? तिथे काय तुमचा उमेदवार कोण होता ज्याने अर्ज भरलेला होता? वॉर्ड माझा आंबरेकर होता 226ला. त्याचा भाऊ आमचा जिल्हा अध्यक्ष आहे रत्नागिरीचा. मग ते आंबरेकरला मी तिकीट दिलं तर तो भराय गेला, आमचा कार्यकर्ताही गेला. पण ते शटर लावूनच ते अधिकाऱ्याची चूक आहे. त्या प्रसाद मी इलेक्शन कमिशनला कंप्लेंट केलेली आहे. दिल्लीत केली, मुंबईला माझ्या पक्षावतीने केली. असलं बरोबर नाही की फार मोगलाईच्या पुढची अवस्था झालेली आहे. अर्जच तुम्ही भरून देत नसाल तर हे बरोबर नाही. विषय मुंबईचं हे झालं. राज्यात रासप एकूण किती जागा? रासपा सांगलीला लढवते 15 जागा, कोल्हापूरला 7, पुण्याला 22, पिंपरी चिंचवडला 16, नागपूरला 8, चंद्रपूरला 6, नांदेडला 7, अकोल्याला 5 आणि अमरावतीला 6. सगळीकडे काँग्रेस युती आहे. नाही, आम्ही आमचं लढवलेलं आहे. पण बऱ्याच ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी सांगितलं. आमचा फोटो टाकला काँग्रेसवाल्यांनी प्रत्येक ठिकाणी. आमच्या कार्यकर्त्यांनी विचारली तर जागा सोडली तर फोटो. म्हणजे मी म्हणलं नुसतं फोटोचा वापरला आम्ही नाही होणार. आमच्या पक्षाचा उमेदवार तिथे किती आहे. आता तिथे बी क्रायटेरिया असा बघितलं पाहिजे की आपला उगाच 100 मतं पडणारा कॅन्डिडेट उपयोग नाही. विनिंग होत असेल तर काँग्रेसवाल्याला ती जागा हे करा म्हणलं. म्हणजे मीच होऊन एक पाऊल मागे घेतलेलं आहे. अशा येताना परत आम्हाला बहुतांश ठिकाणी. आताच मला नांदेडच्या खासदाराचा फोन आला. तिथं त्यांनी जे अर्ज भरलेले आहे ती बाई विजयी होत नाही. तुमची कॅन्डिडेट आहे ती विजयी होती. म्हणलं आम्ही विड्रॉ करतोय. म्हणजे असं अंडरस्टँडिंग आहे. मग जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदला आम्हीच वाघ असणार आहे, आम्हीच डॉन असणार आहे जिल्हा परिषदला. त्यामुळे जिल्हा परिषदला काँग्रेसची आमची होणार आहे, जोरात होणार. प्रकाश आंबेडकरला घ्या असं आम्ही काँग्रेसलाच विनंती केली आहे. प्रकाश आंबेडकर नाही, माझं आता नाही झालं. मी बोलणार आहे त्यांना, अजून बोललो नाही वैयक्तिक. पण त्यांना घ्या म्हणून काँग्रेसला मीच आग्रह केलेला होता. कुठेतरी वंचित सोबत तुम्हाला घेतलं काँग्रेसने. तुमच्या तिघांमध्ये विसंवाद असल्यामुळे एके ठिकाणी जागा आता नवीन लग्न झाल्यानंतर कमी माणूस बोलतो आणि जरा वेळ गेल्यानंतर चांगलं बोलता येतं. सुरुवात होईल, हे तर सुरुवात आहे माझी. चला, थँक्यू. अपनी ड्यूटी की है बीएमसी चुनाव के लिए, सर क्या कहना चाहेंगे, किस तरह से जो है लड़ने वाले हैं? हम पहले एनडीए के साथ थे, लेकिन एनडीए के साथ हमारा ताला नहीं जुड़ा तो हम कांग्रेस के साथ अब अलायंस में आए. हमारा कहना है कि हमारी पार्टी बड़ी करनी है, तो अभी कांग्रेस के साथ महानगर पालिका में हम बीएमसी में इलेक्शन में जा रहे हैं. और मुझे भरोसा है कि वहाँ का चुनाव में रिजल्ट अच्छा आ जाएगा. बीजेपी ने हमें 6 दिया था, कांग्रेस ने हमें 12 दिया, डबल सीटें दिया.
तो हमारा वोट ऑफ परसेंट भी बढ़ जाएगा और हमारे कैंडिडेट भी जीत जाएंगे। सर ये मुंबई के महापौर को लेकर जो है महाराष्ट्र में राजनीति गर्मा गई है। कई पार्टी के लोग कहते हैं कि हिजाब वाली जो है वो मेयर बनेगी, तो यूपीटी शिवसेना के लोग जो है वो कहते हैं कि नहीं, मराठी ही मेयर बनेगा। और नहीं, इससे- हमारा ये कहना है कि और बम्बई में रहने वाला मानवतावादी, भारत को संविधान मानने वाला आदमी होगा। नो कास्ट, नो रिलीजियस, नो प्रांत के हिसाब से हम भारत के इंडिया, संविधान भारत का मानने संविधान मानने वाला राष्ट्रीय समाज पार्टी का मतलब मेयर कांग्रेस का बनेगा, वंचित का बनेगा, नहीं तो राष्ट्रीय समाज पार्टी का बनेगा। लेकिन ये हमारी चल थैंक यू। थैंक यू सर।